या आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर एस घारी साहेब यांच्या 39व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं काल 22, आज 23 ऑगस्ट आणि उद्या 24 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। काल 22 ऑगस्टला डॉक्टर घारी राज्यस्तरीय पूर्व तयारीच्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या। आज 23 ऑगस्ट रोजी सकाळी श्रीमती रत्नमाला घारी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आणि डॉक्टर घारी राज्यस्तरीय उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा अशा 2 प्रकारच्या स्पर्धा संपन्न झाल्या। आणि याबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की या कॅम्पसमध्ये काम करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि संस्थेचे हितचिंतक यांच्यासाठी विविध आरोग्य शिबिर आयोजित केलेली होती। यामध्ये रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, ॲक्युपंक्चर शिबिर, बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट BMD टेस्ट किंवा BMD चेकअप कॅम्प, मोफत रक्त तपासणी शिबिर अशा 5 शिबिरांचं आयोजन आज दिवसभरामध्ये केलेलं होतं। आणि आता काल आणि आज या 2 दिवसांमध्ये ज्या राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा संपन्न झाल्या त्या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे। या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष आणि आपल्या विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घारी साहेब ज्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय ते युवा संघटक, उद्योजक आणि युवकांच्या अनेक अडीअडचणीला सातत्याने धावून येऊन त्यांना मार्गदर्शन करणारे युवा नेतृत्व आदरणीय नवाज मुश्रीफ साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अरविंद कितुरकर, संस्थेचे सहसचिव CA गजेंद्र बंगी साहेब, संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय ॲडव्होकेट विकास अण्णा पाटील, आदरणीय इंजिनियर किशोर हांजी, तसेच जागृती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय उदयदा जोशी, तसेच या विचार मंचासमोर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर नागेश पटणचेती साहेब, महाबळेश राणा चौगुले, सुरेश अण्णा कोळकी, नगरसेवक अमराणा मांगले, शेखराणा येंटी, सिद्धार्थ गणने, त्याचबरोबर आमच्या सर्व विद्याशाखांचे सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख आणि सर्व विद्याशाखांचा स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी, या दोन्ही स्पर्धांसाठी उपस्थित असलेले परीक्षक आणि सहभागी स्पर्धक आणि जे या पारितोषिकासाठी पात्र ठरलेले सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनी, तुम्हा सर्वांचं मी डॉक्टर घारी कॉलेज आणि विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सुहास्यवदने हार्दिक स्वागत करतो। काल आणि आज ज्या 2 दिवस राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या या स्पर्धांमध्ये एकूण 96 स्पर्धकांनी सहभाग घेतला। या 96 स्पर्धकांनी जो सहभाग घेतलेला आहे ते केवळ महाराष्ट्रातले स्पर्धक आहेत असे नाही, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यातून या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी झालेले होते। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की नेहमीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेमध्ये मुलींचा अधिक सहभाग असलेला दिसून आला। तुलनेनं स्पर्धक विद्यार्थी स्पर्धकांची संख्या मुलींच्या तुलनेनं खूप कमी दिसते। या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य असं की डॉक्टर घारी राज्यस्तरीय वक्तृत्व आणि उत्स्फूर्त स्पर्धा जी आहे ही स्पर्धा या महाराष्ट्राला आजपर्यंत या स्पर्धेनं चांगल्या पद्धतीची उत्तम दर्जाची वक्ते दिलेली आहेत, मीडियामध्ये अनेक चांगल्या पद्धतीची निवेदन दिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की चांगल्या पद्धतीचे व्यवसाय करणारे व्यावसायिक निवेदक सुद्धा या स्पर्धेत दिले आहेत। दुसरी स्पर्धा आमची श्रीमती रत्नमाला घारी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आहे। या काव्यवाचन स्पर्धेतून अनेक जे स्पर्धक आज तागायत विजयी झालेले आहेत या स्पर्धकांचे अनेक चांगले काव्यसंग्रह आहेत आणि वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यासाला लावले आहेत। हे या स्पर्धेचं विशेष यश आहे, कारण बऱ्याच वेळा एखादा विद्यार्थी चांगल्या पद्धतीची वक्तृत्व कला असून सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ मिळत नाही
डॉक्टर धारी राज्यस्तरीय वक्तृत्व कलेचे चांगले व्यासपीठ आमच्या संस्थेने आम्हाला उपलब्ध करून दिले आहे आणि आजपर्यंत शेकडो वक्ते, शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो वक्ते या स्पर्धेतून तयार झालेले आहेत. तसेच कवी सुद्धा तयार झालेले आहेत. या काव्यवाचन स्पर्धेच्या निमित्तानं मला आज एक आठवण होते की श्रीमती रत्नमाला घाडी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा ह्या 35 वर्षापूर्वी या ठिकाणी सुरू झाल्या. डॉक्टर धारी कॉलेजचे माजी मराठी विभाग प्रमुख कवी प्राध्यापक प्रसन्न कुमार पाटील यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यांनी या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. केवळ त्यावेळी ज्यावेळी स्पर्धा सुरू केली तेव्हा मी त्या वर्षी पाहिलेलं होतं की त्या वर्षीची यादी ऍक्टिव्हिटी फक्त 16 स्पर्धक होते. आज या स्पर्धेला 41 स्पर्धक कवी म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे वर्षाला ही स्पर्धा म्हणजे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धा दोन्ही स्पर्धा वाढत चाललेल्या आहेत. स्पर्धकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि आणखी एक गोष्ट या ठिकाणी नवाज साहेबांना सांगायला आनंद होतो की या स्पर्धा ज्या मोठ्या होत आहेत याला आर्थिक पाठबळ आपल्या मुस्लिम फाउंडेशन कडूनच आहे. दरवर्षी मुस्लिम साहेब आम्हाला पूर्वी हजारो रुपयांचा निधी असायचा, सध्या आम्हाला लाखो रुपयांचा निधी या स्पर्धेसाठी देत आहेत. आम्ही संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानत नाही पण अभिनंदन करतो कारण आपल्या पाठबळामुळे या स्पर्धा आमच्या वाढायला लागलेल्या आहेत आणि या आर्थिक पाठबळामुळे या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे प्रत्येक स्पर्धक याला एक वेळचा येण्याचा प्रवास सुद्धा आम्ही देतो. म्हणजे एक तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, संध्याकाळची राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या दिवशीची व्यवस्था हे सर्व करण्याबरोबर एका बाजूचा प्रवास खर्च देखील यावर्षी गेल्या वर्षीच्या माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेनुसार ज्या मुलांना ती स्पर्धा वाढल्या पाहिजे म्हणून या वर्षीपासून एक वेळचा प्रवास खर्च देखील विद्यार्थ्यांना आपण देऊ केलेला आहे. आणखी एक या स्पर्धेचं यश असं की या स्पर्धांचं परीक्षण हे अतिशय निपक्षपातीपणानं होतं. कुठल्याही पद्धतीचा पक्षपाती किंवा आमचा संयोजकांचा हस्तक्षेप या स्पर्धेमध्ये अजिबात नसतो. याचं कारणच असं की आमच्या महाविद्यालयात किंवा कॅम्पसमधील एकही विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही मज्जाव केलेला आहे. सगळे बाहेरचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि अतिशय पारदर्शक आणि निपक्षपातीपणाने या स्पर्धांचा निकाल आम्ही जाहीर करतो आणि म्हणून या स्पर्धा वाढायला लागलेल्या आहेत. या स्पर्धांसाठी जशी मुस्लिम साहेब चांगल्या पद्धतीची दिली जाते तसेच गडहिंग्लज आणि परिसरातील अनेक दात्यांचे हात या स्पर्धेसाठी पुढे आलेले आहेत आणि म्हणून ही स्पर्धा अधिक वाढलेली आहे. ही स्पर्धा आमच्या संस्थेच्या मार्गदर्शन आणि सहकार्याबरोबर अनेक देणगी दात्यांचे हात या स्पर्धेसाठी पुढे आलेले आहेत. म्हणून कदाचित सकाळी डॉक्टर धारी साहेबांनी आपल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सुंदर विधान केले होतं की विद्याप्रसारक मंडळ ही केवळ गाडीची संस्था नाही तर आपल्या सर्वांची संस्था आहे. कारण सर्वांची देणगीचे हात हितचिंतक म्हणून आणि या संस्थेला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून अनेक लोक पुढे येत आहेत आणि म्हणून सार्वजनिकता या संस्थेला चांगल्या पद्धतीने प्राप्त झालेली आहे. भविष्य काळात ही स्पर्धा आणि ही संस्था आपण अशीच वाढवूया आणि धारी साहेबांच्या ज्या हेतूनं ही स्पर्धा आणि संस्था स्थापन केली आहे त्याचं नाव उज्ज्वल करूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर संपन्न सत्कार व सन्मान संपन्न करावा. यानंतर प्रमुख अतिथी माननीय उदयराव जोशी साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते माननीय उदयराव जोशी साहेब यांचा सत्कार व सन्मान संपन्न करावा. माननीय उदयराव जोशी साहेब यांच्याकडूनही या स्पर्धेसाठी कायमस्वरूपी ठेव म्हणून 1 लाख रुपयाची देणगी ही प्राप्त झालेली आहे. संस्था व महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन व धन्यवाद. यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी साहेब यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नागेश मासाळ सर यांना.
खूप खूप धन्यवाद. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर सौ सरला आप्पासाहेब आरगोळे यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 9,000 रुपये बक्षिसासाठी व कायमस्वरूपी ठेव म्हणून 1,20,000 रुपये जाहीर केल्या. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता फडणीस यांना विनंती करतो की आपण सरळ देवी स्वीकारून मॅडमांचा यथोचित सन्मान व सत्कार करावा. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश गाडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते डॉक्टर सरला आप्पासाहेब आरगोळे मॅडम यांचा सन्मान करावा. यानंतर सौ वैशाली संदीप कागवाडे आणि सौ कागवाडे मॅडमांचा सन्मान करावा. खरोखरच या देवीतून एकच म्हणावं वाटतं की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे दिवस हाती घ्यावे ही युक्ती आपल्याला या ठिकाणी साथ करताना दिसते. डॉक्टर धाई कॉलेजचे माजी विद्यार्थी शहीद संजय चौगुले हे कागवाडेकरांचे भाऊ आहे. त्यांच्या नावानं त्यांनी कायवाच्या स्पर्धेसाठी तिसरं बक्षीस 3,000 रुपये ठेवलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद सर. यानंतर पुढचे सत्कारामध्ये एन के माहेश्वरी खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत त्यांनी 26 अभिनेत्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने मुलाखत घेतलेली आहे आणि त्याचा मुलाखतीचा अल्बम पण त्याचा आलेला येतोय. टाळ्यावाजून सुजय पाटलांचा हार्दिक अभिनंदन करूया. कमला कॉलेज कोल्हापूरची मराठी विभाग प्रमुख आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर दुसरे परीक्षण खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय वादयज्ञ पीठावरील सर्व मान्यवर, आता विश्वात्मके देवे येणे वादयज्ञ दोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दाने. संत ज्ञानेश्वरांच्या या पसाय दानाच्या ओळीप्रमाणे या वादयज्ञाच्या फक्त अर्धविरामाप्रसंगी पूर्णविराम म्हणत नाही मी, कारण स्पर्धा पुढील वर्षी याही पेक्षा मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि या अर्धविरामाप्रसंगी एक तडफदार युवा नेतृत्व मान्य नवाज मुश्रीफ साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे, कारण साहेब परवा म्हणाले सर आता जेनजीची पिढी आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आणि आम्ही थोडं पाठीमागे राहू आणि ही पुढे येऊ दे, आणि म्हणून तुमच्या पिढीचा साक्षीदार आज प्रमुख पाहुणा म्हणून आपल्याला लाभलेला आहे. त्यांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष माननीय सतीश अण्णा घाडी, उपाध्यक्ष अरविंद अण्णा, सचिव भोसकी साहेब, सहसचिव बंदी साहेब, संचालक विकास अण्णा पाटील, माननीय किशोर हांजी, प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर. आज आमचा वादयज्ञ 38 वर्षाचा झाला आणि या 38 वर्षाच्या निमित्ताने नव्या पिढीला, म्हणजे संयोजकाची जी नवी पिढी आहे त्यांना मी उद्घाटनाच्या प्रास्ताविकेत धन्यवाद दिले. गेल्या वर्षी कान टोचून सांगितलं होतं, जर पुढील वर्षी 90हून अधिक स्पर्धक झाले नाही तर हसन मुश्रीफ फाउंडेशन जे आहे ही आपल्याला योग्य ती शिक्षा करेल. आणि महेशनी ही गोष्ट चांगल्या प्रमाणात लक्षात ठेवली आणि यावर्षी 100 स्पर्धक त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम केलं. आपल्या या तुम्ही 3 डॉक्टर आहात, त्याच्यामध्ये समाजाचं जर शारीरिक आरोग्य बिघडलं तर ते दुरुस्त कसं करायचं हे आमचं वैद्यकीय शिक्षण मंत्री चांगल्या पद्धतीने बघून घेतोय आणि त्यामुळे समाजाचं शारीरिक आरोग्य
साहेब कमी होतं. शारीरिक आरोग्य कमी आम्ही तो उभं राहावं याच्यासाठी प्रयत्न करणारे पटेल शेट्टी साहेब. तर हे जे मानसिक आरोग्य आहे याच्यामध्ये 3 डॉक्टर आहेत. कल्चरल विभागामध्ये प्रमुख असणारे 3 डॉक्टर आहेत. पहिले डॉक्टर आहेत प्राचार्य डॉक्टर नागेश मासा, दुसरे डॉक्टर आहेत सरला आरबोळे, तिसरे डॉक्टर आहेत निलेश शेळके. आणि तुम्ही 3 डॉक्टरांनी भविष्य काळामध्ये हा समाज मानसिक दृष्टीने निरोगी राहावा याच्यासाठी या व्यासपीठाला चैतन्य देण्याचं काम करायचं आहे. ही चैतन्यमयता तुम्ही सर्वांनी जागृत करण्यासाठी जाणीवपूर्वक या 3 डॉक्टरांनी प्रयत्न करायचे आहे. वैखरीच्या वाटेवरचे आनंद यात्री प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं हे जन्मशताब्दी वर्षी आणि महेशला मी मुद्दाम विषय दिला होता की वैखरीच्या वाटेवरचा आनंद आहे. काही वर्षापूर्वी हा विषय या स्पर्धेत येऊन गेला आणि तरी आज तो विषय यासाठी दिला. भोसले सर म्हणायचे भाषण एक वेळ आहे, ती एक ओढ आहे. मनात काहीतरी असावं लागतं, मनापासून दुसऱ्याला ते सांगावं असं वाटावं लागतं. पहिल्यांदा शब्दाचे थेंब मिळतात, थेंबांचा प्रवाह होतो, प्रवाहाची नदी होते, नदीचा महासागर होतो. चुकता चुकता शिकता येतं आणि शिकता शिकता एक दिवस यशाचं शिखर गाठता येतं. आजच्या स्पर्धेत ज्यांना पारितोषिके मिळाले नाही त्या माझ्या शब्द साधकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही चुकत चुकत शिकत आहात. एक दिवस यशाचं शिखर 100% गाठणार आहात. हा या काळभैरीच्या पांढरीचा आशीर्वाद आहे. कारण या स्पर्धेतून जो स्पर्धक पुढे गेलेला आहे त्या स्पर्धकाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवण्याचं काम केलेलं आहे. मी प्रास्ताविकेत सांगितल्याप्रमाणे ही सर्व नावं आता पुन्हा एकदा रिपीट यासाठी करतो की प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटलांनी सांगितल्याप्रमाणे सर्व निवेदक वगैरे वगैरे हे सर्व, पण सध्या आघाडीचा वक्ता प्राध्यापक नितीन बामुर्डे पाटील, ते राजकारणात कुठं आहेत नवासाहेब मला काय माहिती नाही, परंतु आमच्या स्पर्धेमध्ये हा आघाडीचा वक्ता पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक विजेता नव्हता, क्रमांक 3 चा पारितोषिक विजेता नितीन बामुर्डे पाटील होता. हे मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो. प्रास्ताविकेत मी सांगितलं होतं टीव्ही ऑन केला की ज्याचं आपल्याला दर्शन होतं, एका बाजूला संजय राऊत आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ बन. हा नवनाथ बन या स्पर्धेतलं प्रॉडक्ट आहे. आज नवनाथ बनांचं जे काही विश्लेषण असेल ते काही असो, परंतु नवनाथ बनाने इथून आपल्या ज्या शब्दयज्ञ आहे या शब्दयज्ञाला सुरुवात केलेली आहे. आमचं जीवन यासाठी आम्हाला कृतार्थ वाटतं की महाराष्ट्र घडविणारे असे अनेक वक्ते या स्पर्धेनं गेल्या 37 वर्षामध्ये निर्माण करण्याचं काम केलं. हसन मुश्रीफ साहेब जेव्हा दुग्ध विकास मंत्री होते त्यावेळेला म्हटले, सर या मंदिरामध्ये गावाच्या बाहेर तुम्ही स्पर्धा घेता, तुमच्या स्पर्धा करायचं कसं? साहेब म्हणून तुम्हीच ठरवायचं करायचं कसं नाही, कारण आम्हाला याच्याशिवाय जागाच नाही दुसरी. लोक यायचे झाले तर आम्हाला जागा नाही. मुश्रीफ साहेबांनी मनावर घेतलं आणि फक्त एका वर्षामध्ये तुम्ही ज्या सुसज्ज सभागृहामध्ये बसलेला आहात ते माझ्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी एका वर्षात पूर्ण करून दिलं आणि सांगितलं पुढच्या वर्षी उद्घाटनाला मला तुमच्या मालकीच्या सभागृहामध्येच बोलवण्याचं काम करा. हे डॉक्टर दत्ता पाटलांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी 25,000 खिशात टाकून तो भाग तर सोडूनच द्या, पण मी आपल्याला अभिवचन देतो की तुम्ही जर स्पर्धकांची संख्या वाढवली आणि नागपूर पासून गोव्यापर्यंत जर स्पर्धक आणले तर मी मुश्रीफ साहेबांना सांगतो, साहेब तुम्ही केंद्रीय रेल्वे मंत्री झाल्यानंतर येण्याचा जाण्याचा आणि राहण्याचा सगळाच खर्च स्पर्धकाचा आहे, तो करून टाका. हे साहेबांना मी आग्रहाने सांगण्याचं काम करेन आणि ते साहेब करणार. आजपर्यंत मी जे सांगितलं ते साहेबांनी पूर्ण करण्याचं काम केलं, कारण ती आहे ना 1 रुपये से क्या होता है म्हणून त्याप्रमाणे मी म्हटलं साहेब 25,000 से क्या होता है, 25,000 में 50 लड़के खाना नहीं खाते. मग साहेबांनी सांगितलं तुम्ही काय म्हणता सर? म्हटलं कमीत कमी लाखभर तरी ठीक आहे. म्हणजे लाख तर लाख, तुम्ही लाख तर लाख नव्हे. महेश आमचा जो संयोजक आहे महेश, मुश्रीफ साहेबांच्या पर्सनॅलिटीच्या मानानं चषक थोडासा लहान झालेला आहे. तेव्हा हा जो चषक आहे हा हसन मुश्रीफ फाउंडेशनचा चषक आहे. जसा आमचा नेता वजनदार, जसा दत्ता पाटील म्हटले तसं डोळ्यातली भाषा माणसाकडे बघून बोलण्याचं काम करतो, तसा चषक वजनदार झाला पाहिजे. माझ्यासारख्या 50 किलोच्या स्पर्धकाला तो गावापर्यंत नाही गेला पाहिजे
साहेबांच्या बरोबर चर्चा करून झाली. या चषकाला जी विविधांगता द्यायची आहे ती देण्याचं काम या निमित्तानं करतो. नवीन स्पर्धक मित्रांनो, या गोष्टीचा मला रिटायरमेंट नंतर 5 वर्षांनी खूप आनंद झाला. 10-12 स्पर्धक सोडले तर बाकी सर्व स्पर्धकांच्या स्पर्धा, काहीची पहिली स्पर्धा आहे, काहीची दुसरी आहे, काहीची तिसरी आहे, अजून तुम्ही प्रायमरी मध्ये आहात. आणि प्रायमरीमुळे खंत करू नका. प्रायमरी मध्ये कसं आहे, हे कोल्हापूर आहे, इथं 50 कुस्त्या पडल्यानंतर एक कुस्ती जिंकता येते. आणि ही कुस्ती जर जिंकायची झाली तर पहिल्यांदा पडणाऱ्या कुस्त्यांचा सराव करण्याचं काम करा. स्पर्धक मित्रांनो, वाचन, चिंतन, लेखन या 3 पायऱ्यानंतर भाषणाची पायरी येते. आणि समर्थांनी म्हटलेलं आहे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, दिसामाजी काहीतरी लिहित जावे. अखंडित वाचन आणि दिसामाजी काहीतरी लिहिणं याचा कानमंत्र आमच्या स्पर्धक मित्रांनी या स्पर्धेच्या निमित्तानं घेऊन जायचा आहे. याही गोष्टीचा आनंद झाला की संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, वर्धा, भुसावळ, पुणे, मुंबई युनिव्हर्सिटी आणि आमच्या शेजारचं बेळगाव इथपासून ते वर्ध्यापर्यंत स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. मित्रांनो, खूप दुरून आला आपण. आणि दुरून आल्यानंतर गेल्या 2 दिवसामध्ये जर आमच्याकडून काही मर्यादा आहेत आमच्या, दरवर्षी मी सांगत होतो 38 वर्ष, जर काही तुमची गैरसोय झालेली असेल तर या निमित्ताने थोडी दिलगिरी व्यक्त करतो. माझं गाव तालुका पातळीवरचं आहे आणि आपण पुण्या मुंबईतली माणसं, आणि त्यामुळं पुण्या मुंबईप्रमाणे जरी सोय करता आली नसली तरी आनंदाच्या वनामध्ये तुम्ही यावं पाहून, लई जागा आहे गडिंगजमध्ये, तुम्ही बसून घ्यावं पाहून, याप्रमाणे आम्ही तुमचा जो पाहुणचार आहे तो पाहुणचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पाहुणचार आपण गोड मानून घेण्याचं काम करावं. समोर सर्व देणगीदार आहे, पाठीमागे आहे. दत्ता पाटलांनी प्रत्येकाचा व्यक्तिशः उल्लेख केलेला आहे. आणि 1991 ला मला त्यावेळेचे प्राचार्य S.K. खोबरे म्हणायचे, सर कुणाच्या दारात झोळी घेऊन जाणार तुम्ही आणि किती दिवस चालणार? मी म्हणायचं, सर माझी झोळी घट आहे, तुम्ही काय करता? म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर नागेश पटेल शेगडे असताना सुद्धा तिथं जाऊन पत्रिका देऊन हळूच त्यांना सांगितलं, साहेब या वर्षी जरा 20-25 हजार खिशात हात लागतोय, कारण त्याशिवाय स्पर्धा काही पुढे चालू शकत नाही. याप्रमाणे जे आज नाही ते डॉक्टर प्रमोद कल्याण शेट्टी आपल्या ओपीडी मध्ये असताना त्यांना जाऊन सांगितलं, साहेब तुम्ही आरोग्य ठीक करता हो, परंतु साहित्याच्या चळवळी समृद्ध झाल्या पाहिजे. आणि या समृद्ध व्हायच्या झाल्या तर तुमच्या सारख्याचा वर जास्त पाहिजे. म्हणजे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्वच क्षेत्रातल्या माणसांनी या स्पर्धा मोठ्या व्हाव्यात याच्यासाठी खरं तर आम्ही एकांत पंथनी चालता निशंक वाटे, जमला स्वभावती तांडा कसा, या करंदळकरांच्या ओळीप्रमाणे आम्ही एकांत पंथाने चाललो होतो. पण हा तांडा बळत गेला आणि हा तांडा बनत जाऊन आज सोनियाचा दिवस आज अमृत पाहिला, नाम आठविता रूपे प्रगटपणे झाला. या गोष्टीचा आम्हाला अत्यानंद झाला की स्पर्धक मित्रांनी आपले कला उत्स्फूर्त भाषण सुरू असताना काही 5-10 भाषण संपल्यानंतर मी इथं आलो आणि दरवर्षी मी इथे कोटेशन लिहायचो आणि ते कोटेशन आत्रेंचं होतं, सिंहाला पाहावं वालात आणि वक्त्याला पाहावं उत्स्फूर्त भाषण. आई वेळेला चिठ्ठी टाकून जे बोलावं लागतं, मग कुणाची 1.5 मिनिटात दांडी उडालेली बघितली, कुणाची 2.5 मिनिटात उडालेली बघितली, कुणाची 3 मिनिटात उडालेली बघितली. मला वाटतं 8 ते 9 स्पर्धक पूर्ण 5 मिनिटं बोलले. याला कारण मित्रांनो, कानाचा, डोळ्याचा आणि डोक्याचा प्रदेश विस्तृत व्हावा लागतो. हा एकदा विस्तृत झाला की मग प्रगल्भ वक्ता होता येतो. आणि प्रगल्भ वक्ता झाला, खुर्ची, दगड, माती, विटा, सिमेंट या सगळ्यावर आपल्याला भरभरून बोलता येतं. ही भरभरून बोलण्याची कला भविष्य काळामध्ये माझ्या सर्व स्पर्धक मित्रांनी या निमित्तानं आत्मसात करावी. आणि महाराष्ट्रातला, कारण आज बोलणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होत आहे. सामान्य माणसाची अवस्था एखाद्या वावटळीमध्ये पाला-पाचोळा जसा उडून जावा तसा सामान्य माणूस उडून जायला लागलेला आहे. अवस्था भ्रमित आहे. सारेच दीप मंदावले, आम्ही पाहावे कुणाकडे, ज्याच्यावर जीव द्यावा असा दीपक कुठं भेटत नाही. माझा विश्वास आहे की वक्तृत्वाच्या, श्रवणाच्या आणि
चिंतनाच्या महायज्ञातून हा दीपक निश्चित पेटणार आहे. तो पेटविण्याचं काम आपण करावं. आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे दरवर्षी हा जो एकेरी खर्च आहे तो पुढील वर्षीपासून आम्ही साहेबांना विनंती करून तो दुहेरी देता येईल काय याच्यासाठी प्रयत्न करू. तोपर्यंत माननीय साहेबांच्याकडून आलेले जे 1 लाख रुपये आहे त्या 1 लाख रुपयाचा संयोजकांनी स्वीकार करावा. माननीय नवाज मुश्रीफ साहेब यांना मी विनंती करतो की माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांची ही जी रोख देणगी 1 लाख रुपयाची या स्पर्धेला मिळालेली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांच्याकडे आमच्या साहेबांची देणगी सुपूर्द करा. आणि हा वादयज्ञ भविष्य काळामध्ये नकळे दिवस की रात्री अखंड लागलीशी ज्योती याप्रमाणे रात्र आणि दिवस याचा विचार न करता तो ज्ञानाचा प्रकाश पाडत राहू एवढीच योगेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि ते थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी राधिका दरेकर, छत्रपती संभाजीनगरवरून इथं आलेली आहे. गड इंग्रज इथे पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर मला थोडी धाकधूक होती व्यवस्थेविषयी. पण जेव्हा पाऊल ठेवला तेव्हापासून ते आता जाणाऱ्या पावलांपर्यंत प्रत्येक शिक्षक असो किंवा शिक्षणेतर कर्मचारी असो प्रत्येकाने केलेली मदत आज खरंच मोलाची ठरत आहे. एवढंच नाही तर आज जी राहण्याची सोय किंवा खाण्याची सोय केली होती ती अतिशय उत्तम केली होती. राहण्याची सोय सांगायची झाली तर रात्री मॅडमनी पुन्हा एकदा फीडबॅक घेऊन विचारलं की सगळं बरोबर आहे ना. हीच खरी माणुसकीची पहिली पायरी आहे आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीने केलेली मदत ही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. कारण इतक्या लांब प्रवास करून येणं आणि हा प्रवास केल्यानंतर कुणी आपलंसं करून मदत देणं ही खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. त्यामुळे मी इथल्या प्रत्येकाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि खरंच एक गोष्ट आहे की आम्हाला एवढा प्रवास करून तब्येत माझी आणि माझ्या आईची दोघींची तब्येत ठीक नव्हती तरी आमची एवढी उत्तम व्यवस्था केली. तर आमची अशी चुटकी जी आजार पण होतं ते असं पडून केल्यासारखं झालं आहे. त्यामुळे खरंच सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद राधिका. खरोखर आपल्या मनोगतावरून आमच्या कार्याला पोचपावती मिळाली. नमस्कार, मी कुमारी केतकी महेश कुलकर्णी. आम्ही इचलकरंजीहून आलो आहोत. खरं तर या स्पर्धेविषयी मला काहीही माहिती नव्हती. या स्पर्धा इथं होतात हे सुद्धा मला माहित नव्हतं. तर या कॉलेजचीच विद्यार्थिनी श्वेता कलकले म्हणून ज्या मला शिकवायला होत्या त्या मला कितीतरी वर्ष झालं सांगत होत्या की या स्पर्धेत घे भाग. पण यावर्षी तो योग आला आणि काल सकाळी आम्ही साधारणपणे 9 वाजता आम्ही इथं आलो. नाम नोंदणी केली. लगेच आम्हाला पास दिले, नाश्ता केला, चहा दिला. त्यानंतर दुपारची जेवणाची देखील सोय होती. त्यानंतर आम्हाला रूम्स दिल्या. आम्ही फ्रेश झालो, पुन्हा इथे आलो. संध्याकाळी स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा गेलो. पण मला एक सांगावंसं वाटते की जोपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांची सोय होत नव्हती तोपर्यंत काही सर आणि मॅडम तिथं होते. जोपर्यंत विद्यार्थी त्या रूममध्ये जाऊन किंवा त्या हॉलमध्ये जाऊन ते फ्रेश होऊन जिथं रात्रीच्या जेवणाची सोय केलेली होती तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत सर आणि मॅडम तिथपर्यंत होते. आणि एका सरांनी तर आम्हाला नंबर दिला, माझा नंबर घ्या आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला लगेच फोन करा असं त्यांनी सांगितलं. आणि सकाळी आम्ही ज्यावेळी त्या रूममध्ये गेलो त्यावेळी रूम एवढी क्लीन नव्हती. त्यांनी आम्हाला लगेच दिली होती ती रूम. तर संध्याकाळी या कॉलेजचे शिक्षक येऊन त्यांनी ती रूम त्याला क्लीन करायला सांगितली आणि त्यांनी सांगितलं की व्यवस्थित यांची देखभाल करा. जर काय अडचण असेल तर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत फोन करा. आज पण आम्ही सकाळी आल्यानंतर आमची सगळी सोय झाली. पण आम्हाला खरं तर असं विचार होता मनात की आल्यानंतर कोणी झोकीचं नाही, काहीच नाही, पाहुणे नाही कोण, पण व्यवस्थित सोय होते की नाही असा प्रश्न होता. पण इथं आल्यानंतर खरंच वाटलं की सोय होते आणि पुढच्या वर्षी देखील मी या स्पर्धेत भाग घेईन एवढं सांगते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद व्यक्ती. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घरे साहेब.
नमस्कार. गेले 2 दिवस 22 ऑगस्ट 23 ऑगस्ट डॉक्टर घाडी करत आहेत. डॉक्टर घाडी राज्यस्तरीय स्पर्धा रक्तमाला घाडी काव्यवाचन स्पर्धा अतिशय दिमाखाने उत्साहाने या पार पडतायत. या आजच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मुस्लिम फाउंडेशनचे विश्वस्त आणि ज्येष्ठ उद्योजक नवाज मुश्रीफजी, संस्थेचे सर्व संचालक, उपाध्यक्ष, सचिव, त्याचबरोबर या ठिकाणी जागृती माजी विद्यार्थी संघटनेचे आमचे अध्यक्ष मेंटॉर उदयराव जोशी, तसंच स्टेज समोर डॉक्टर नागेश पटेल शेट्टी, दृश्य बँकेचे संचालक सुरेश कोलकी, भरती अण्णा, सिद्धांत भरणे, मल्हार सर, त्याचबरोबर डॉक्टर घाडी कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे महेश देवगुंडा, महाबळेश्वर चौगुले, आमचे गाडी वक्तृत्व स्पर्धेचे प्रणेते शिवाजीराव बुखेरे, आमच्या गाडी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील, विद्याप्रसारक मंडळातील विविध विभागाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित सर्व बंधू स्पर्धक मित्र, आज या ठिकाणी या पारितोषिक वितरण समारंभ होत असताना डॉक्टर घाडी की ज्यांचं सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये योगदान आणि त्यानिमित्तानं गेले 39 वर्ष, आजच एक आर्टिकल वाचलं की 39 वर्ष जो जिवंत माणूस ठेवला तो चांगला माणूस, असं डॉक्टर घाडी असं एक आर्टिकल आज आलेलं आहे. खरोखर मला नमूद करावं वाटेल त्या काळामध्ये डॉक्टर घाडी साहेबांनी गरिबांचे कैवारी, गरीब कुठला रुग्ण आला तर त्याच्या खिशात पैसे नसायचे. आज सकाळी बागी मॅडमने सांगितलेली गोष्ट उदाहरण आहे. आणि त्या काळात त्या रुग्णाचं निराकरण करून जाताना पैसे नसायचे, ते पैसे देऊन त्याला बसचे पैसे देऊन त्याला हे करायचे. पण अशा पद्धतीची डॉक्टरी सेवा त्या काळात आणि त्याचबरोबर एक सर्व धर्म समभाव, आपुलकीची भावना ही त्यांच्या अंगी होती. गोरगरीब व्यक्तीबद्दल त्यांच्यात असणारी कणव ही खरोखर वाखाणण्यासारखी होती. आणि आज मला या ठिकाणी आनंद वाटतो, आमच्या विद्याप्रसारक मंडळातील सर्व स्टाफ म्हणजे शिक्षकाचे कर्मचारी, शिपाईपासून प्राचार्यापर्यंत एक संस्था ही आपली आहे. मी सकाळी सुद्धा मुलाची प्राचार्य म्हटलं की नेहमी म्हणत असतो ही संस्था गाडीची नाही तर ही संस्था घडीतच करायची आहे. त्यामुळे आता अशा जाती देणगीदार इथं मेंटॉर उदयराव जोशी बसलेले आहे. खरोखर अशा देणग्या ज्यावेळेला येतात आणि स्पर्धक ज्यावेळेला येतात आपली मनोगत व्यक्त करतात, एक आनंद नवून भरून येतो की अशा पद्धतीची ही स्पर्धा, रक्तमाला घाडी काव्यवाचन स्पर्धा, डॉक्टर घाडी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, विविध ज्वलंत विषय घेऊन ज्यावेळेला समाजाला सामोरं जात असतात स्पर्धक, अशा वेळेला मुश्रीफ साहेब, मुश्रीफ फाउंडेशन आज या ठिकाणी कौतुक करतोय, अभिनंदन करतोय की गरिबांचा मसीहा, श्रवणबाळ किंवा एक आरोग्य दूत की जे डॉक्टर घाडींनी या 40 वर्षापूर्वी केलं आणि आज 21व्या शतकामध्ये तोला मुलाचा एक राजकारणी ज्याला म्हणतो की ज्याला डिग्निटी, हॅबिट ऑफ सक्सेस, असं मुश्रीफ साहेबांचं काम मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून खरोखर या ठिकाणी आमचे प्रणेते मुख्यले सर होते नाही, अभिनंदन केलं पाहिजे अशा व्यक्तीचं की सातत्यपूर्ण गेली 29 वर्ष माझ्यामध्ये किती वर्ष झाली, 29 वर्ष ही स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आणि मुक्त स्पर्धा त्यांच्या काळात सुरू झाली. आणि आफ्टर रिटायरमेंट अजूनही 5 वर्षाचे इथे येतात, बोलतात, तळमळीनं मुश्रीफ साहेबांची हक्कानं बोलतात, भांडतात आणि त्यामुळे आज वर्षाला 1 लाख रुपये देणगी या विद्यार्थ्यांच्या स्पर्धकांच्या सोयी सुविधासाठी हे इथं घेऊन येतात. टाळ्या झालेल्या त्यांच्यासाठी असं व्यक्तिमत्व की जे म्हणून ही संस्था ही गरीबच करायची यासाठीच म्हणतो की ज्या वेळेला मल्हार साहेब आहेत, कापडे सरांनी तर देणगी जाहीर केली, अनुभव मॅडम आमचे तुळशी सर आहेत, अशा मंडळींनी ज्या वेळेला देणग्या येतात हे कशाचं लक्षण आहे, हे निस्वार्थपणाचं लक्षण आहे. आज अभिनंदन करत असताना आमच्या स्टाफचंही कौतुक करणं आवश्यक आहे की आदरणीय आमचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज एक मंडळ आहे जे वक्तृत्व स्पर्धेचं 22 कर्मचारी नेतृत्वाखाली ही त्यांची टीम आहे, 22-25 लोकांची टीम आहे.
खरोखर अभिनंदनीय त्यांची व्यवस्था करणं, सोयीसुविधा देणं. म्हणजे गेले 2-3 महिने याच्याखाली ग्राउंड वर्क करावं लागतं की महाराष्ट्रातल्या विविध माध्यमांना कळवावं लागतं, मेल करावं लागतात. आणि अशा पद्धतीची स्पर्धा आज महाराष्ट्रात मला अभिमानानं महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यातून हे स्पर्धक या ठिकाणी येत असतात, इथं मतं मांडत असतात. खरोखर या उत्कृष्ट स्पर्धेचा आणि काव्याच्या स्पर्धेचा लेखाजोखा बघितला तर मुकेले सरांनी काल सांगितलं की या स्पर्धेच्या माध्यमातून आज जे एबीपी माझ्यामध्ये काही मंडळी कार्यरत आहे. नितीन बानवडे पाटील आता त्यांनी सांगितलं, आमचे कलेक्टर, माजी कलेक्टर भूषण गजराणे असतील, ते देखील या उत्कृष्ट स्पर्धेचा प्रोडक्टच आहे की अशा पद्धतीचं प्रोडक्ट. आणि आज याच्यातलं जे प्रोडक्ट एक जज आहे, डिस्ट्रिक्ट जज आहे, हे सुद्धा काल त्यांनी सांगितलं. हे कधी घडतं की ज्या वेळेला प्रत्येक या संस्थेतला शिपायापासून प्राचार्यापर्यंत ही संस्था माझी आहे हा जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे, हा कॉन्फिडन्सच खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पुढे नेण्यामध्ये, यशस्वी होण्यामध्ये. आणि असे स्पर्धक इथे या ठिकाणी बोलून या संस्थेबद्दल जे व्यक्त होतात ही अशा पद्धतीची टेकिंग केअर ही भूमिका घेऊन ही संस्था पुढे चाललेली आहे. एकटा सतीश घाळे काही करणार नाही, पण हे टीमवर्क आहे. सर्व संचालक मंडळ आणि आपल्या सर्वांच्या समस्त गडहिंग्लजकरांच्या मदतीतूनच ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असेल, रत्नमाला गायन काव्याची स्पर्धा असेल. निश्चितपणे स्पर्धक मित्रांना मी सर्वांच्या ठिकाणी अभिनंदन करतो. हा करंडक फक्त एका व्यक्तीला मिळत जरी असला तर माझ्या वतीने इथे येणारे व्यक्त होणारे स्पर्धक माझ्या वतीने सगळे विजेते आहेत. त्यामुळं इथं जे काय मगाशी मुकेले सरांनी सांगितलं, पण पुन्हा मी सांगतो की इथं जे काय गैरसोय झाली असेल ती आमची आहे, जे काय चांगलं आहे ते तुमचं आहे. आणि यासाठी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आज ज्यांना या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही, ही विजयाची सुरुवात आहे. त्यामुळे या पुढील काळात देखील या संस्थेच्या माध्यमातून आणि अभिमानानं सांगावं राज्यामध्ये ही आज 3 नंबरमध्ये आहे. मुकेले सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी ही स्पर्धा 1 नंबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे यावर्षी 11,000 पहिलं बक्षीस आहे, पुढच्या वर्षी पहिलं बक्षीस 15,000 होईल असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि निश्चितपणे आज न भूतपूर्व भविष्यातील हा जो यावेळेला उत्स्फूर्त भाषणं असतील किंवा काव्यवाचन स्पर्धा असेल किंवा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा असेल, या तिन्ही माध्यमातून 100 या ठिकाणी गाठलेले आहेत. 2 दिवस ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या, मला या ठिकाणी परीक्षकांचं देखील अभिनंदन करायचं आहे, अतिशय उत्तमरित्या परीक्षण करून आज या ठिकाणी नंबर काढले आहेत. निश्चितपणे त्यांचं देखील परीक्षकांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि धावतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर एस घाडी साहेब, श्रीमती रत्नमाला गायकवाड साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज डॉक्टर घाडी साहेबांच्या 39व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख नवाज मुस्लिम साहेब, या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी, व्हाईस चेअरमन अभिनंदन किट्टूकर, या संस्थेचे सचिव भोसकी ॲडव्होकेट भोसकी साहेब, सहसचिव गजेंद्र मंदी, या संस्थेचे संचालक ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट विकासअण्णा पाटील, आमचे मित्र किशोर हज्जी, डॉक्टर कोल्हापुरे साहेब, या संस्थेचे प्राचार्य, या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले स्टेज समोरील महाबळेश्वर चौधरी साहेब, सुरेशाला फुलकी, सिद्धार्थ बंदे, शेखर एमपी, राहुल शिरगोळे, आणि या स्पर्धेसाठी जे अहोरात्र काम करतात ते मुकेले सर, महेश कदम सर, त्यांचे सर्व सहकारी आणि जमलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि तरुण मित्रांनो आणि स्पर्धक मित्रांनो, स्वर्गीय डॉक्टर घाडी साहेबांनी लावलेलं हे जे रोपटं आहे त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मित्रांनो, वक्तृत्व स्पर्धा, या स्पर्धेमुळं किती फायदे होतात, काय होतात, हे सर्व मुकेले सरांनी सांगितलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून
कितीतरी वक्ते तयार झालेले आहेत आणि आपले विचार प्रभावशाली पद्धतीनं मांडण्याची कला म्हणजे वक्तृत्व. आपले विचार जे आहेत ते समाजासमोर मांडताना की समाजासमोर ज्या पद्धतीनं मांडले पाहिजेत, ज्या माणसाला बोलता येतं तो आपले विचार सांगू शकतो. आज विधानसभेत लोकसभेत जी मंडळी बसलेली आहे ती एकापेक्षा एक असं आपले विचार मांडत असतात, आपला विचाराचा प्रभाव टाकत असतात आणि तीच मंडळी समाजामध्ये एक मोठं आपलं पद निर्माण करू शकतात. याकरता ही कला तो कला ही जी आहे ही सहजासहजी मित्रांनो नाही. तर एक पहिलवानाचं तरुण मंडळ असतंय, ज्या ठिकाणी गणपती बसवलेला असतोय आणि त्या गावातला एक शेठजी दरवर्षी त्याच्याकडे वर्गणी मागायला जातात. इतका कंजूस असतोय, कधीच त्याला वर्गणी 4-5 वर्षात घेत नाही. ती पहिलवान एक शर्त लढवतात की शेठजी यंदा तुमच्या हस्ते गणपतीच्या मंडळाचं देखाव्याचं उद्घाटन आहे आणि तुम्ही यायला पाहिजे. शेठजीला बरं वाटते आणि तो उद्घाटनाला जातात, ईद कापली जाते. काय नाही, शेठजी एक 4 वाक्य बोला म्हणतात. 4 वाक्य तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. शेठजीचे पाय लटपटतात. एक माझ्या मार्फत एक 5,000ची देणगी आपल्या मंडळाला म्हणतात आणि शेठजी खाली बसतात. म्हणजे अशी अवस्था न बोलणाऱ्या माणसांची होते. मित्रांनो, बोलणारी माणसं वक्ते आम्ही इतके या 30-40 वर्षाच्या काळामध्ये बघितले आहे. या समाजकारणात काम करत असताना लक्ष्मणराव ढोबळेंची सर सभासद लावली आम्ही. आम्हाला माणसं गोळा करायला लागायची नाही की लक्ष्मणराव ढोबळेंची झाली की हरिभाऊ चव्हाणांनी एक रिक्षा घेतली, गावावर पुकारलं की बसायला जागा असायची. कारण ते इतकं त्यांचं प्रभावशाली वक्तृत्व होतं की बोलण्याची सोय नाही. बाटलीतली दारू बाजूला सारून ताटलीतला संसार सुखाचा व्हायचा असेल तर त्या घरची सहधर्मचरिती चांगली असावी लागते. अशी एक वाक्य इतकी त्यांची चांगली असायची की बोलायची सोय नाही. आज बघितलं आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये नवरा बायको मुलं असणं म्हणजे परिपूर्ण संसार मानला जातो. ते कुटुंब परिपूर्ण मानलं जाते. परंतु जर दुर्दैवानं मुलं नसतील पण तुमचं जर कर्तृत्व असेल, तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर जर एक चांगलं काम उभा केला असेल तर त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर S.S. घाडी साहेब आणि रत्नमाला घाडी वहिनी साहेब. आज 39 वर्ष त्यांचा स्मृतिदिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि ही बाब डॉक्टर घाडी साहेब स्वर्गातून निश्चित म्हणत असतील की बाबा मी केलेलं काम हे गणिताच्या जनतेला या परिसराला भावलेलं आहे आणि ही जनता निश्चितपणे माझ्या कार्याचा उदो करते आहे म्हणत नक्की असतील. कारण आज चंद्र सूर्य नांदो हा स्मृतिदिन डॉक्टर घाडी साहेबांचा साजरा होणार आहे. घाडी वहिनी साहेबांचा साजरा होणार आहे कारण त्यांनी हे उभं केलेलं जे काम आहे हे निश्चितच फार सलाम देण्यासारखं काम आहे. कारण आज हे संकुल बघितलं. माझ्या काळामध्ये मी ज्या वेळा या शाळेचा विद्यार्थी मी शिकत होतो, आज या स्टेजवर उभं राहण्याचं जे धाडस आहे ते धाडस या संस्थेनं दिलेलं आहे. त्यावेळेच्या काळामध्ये जर बघितलं तर प्राध्यापक आनंद काणेकरांचं, स्वर्गीय हत्तरगी सरांची आज आठवण येते कारण ते मराठी शिकवायचे आम्हाला. तर ते प्राध्यापक आनंद काणेकर लेखक होते. त्यांचं एक वाक्य आहे, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. ते मेणबत्तीचं उदाहरण त्या धड्यामध्ये दिलेलं होतं. मेणबत्ती स्वतः जळत असते आणि दुसऱ्याला उजेड देत असते. त्या पद्धतीनं डॉक्टर घाडी साहेब जगलेले आहेत आणि त्यांनी स्वतः जळून दुसऱ्याला उजेड देण्याचं काम मित्रांनो केलेलं आहे. या आठवणी आयुष्यात अंगावर रोमांच आणणाऱ्या आठवणी आहेत मित्रांनो. ज्या पद्धतीने या स्पर्धा आयोजित केल्या जातात, देणगीदार ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांना सहकार्य याच्यासाठी करतात. आज घाडी साहेबांनी काल मुकेले सरांनी सांगितलं की
ही स्पर्धा पहिलं बक्षीस हे 15,000चं झालं पाहिजे. आज लगेच घाडी साहेबांनी डिक्लेअर करून टाकलं. तो मान त्यांनी घेतला. नाहीतर आम्ही आज ठरवलं होतं की किशोरांना आम्ही यामध्ये भाग घ्यायचा आणि ते 15,000चं पुढच्या गेमचं बक्षीस हे पहिल्या नंबरचं बक्षीस हे 15,000चं व्हावं ही इच्छा आमची. म्हणजे या शाळेला हे सगळं आम्हाला दिले. त्यावेळेच्या काळात तुम्हाला सांगायला मला निश्चितच आज माझा SSCचा फॉर्म हे पोवर बॉईज फंडातून भरला जात होता. 25 रुपये भरण्याची त्यावेळची आमची ऐपत नव्हती. त्यावेळेला शाळेनं SSCचा फॉर्मची फी सर 25 रुपये होती. तर तो देखील आमच्या शाळेनं अलुटकर सर असायचे 25 फुटाणे सर होते त्यावेळेला आहे मास्तर. तर 25 रुपये पोवर बॉईज फंडात भरले होते. मग सर समजा या शाळेने एवढं आम्हाला दिलंय त्यातून थोडं गेलं तरी काय चुकीचं आहे की हे समाजाचंच काम, हे काम समाजासाठीच आपण करत आहात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे काय जमतंय, जी मुलं हे पुढे जातात तेच या स्पर्धेचं यश आहे. जी मुलं जातात ती जे कवी होत असतील, ज्या मुलांच्या माध्यमात ज्या मुलांना आज मुलं ही जी स्पर्धा जिंकतात, मित्रांनो ज्यांचा नंबर आला असेल ते त्यांचं अभिनंदन आहे. पण ज्यांनी प्रयत्न करून देखील आला असेल तर त्यांची वाट पुढे आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, अंधार आहे म्हणून घरात बसू नका, आता कंदील घ्या, एक एक पाय टाकत जावा, कारण सकाळ ही निश्चित होणारच आहे. त्यामुळं येत्या होणाऱ्या सकाळीची तुम्ही साक्षीदार व्हा, होणारी सकाळ ही तुम्ही साक्षीदार व्हा. त्यामुळं मी आज या समारंभाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. आणि जे यशस्वी झालेले स्पर्धक आहेत त्यांचंही अभिनंदन करतो. आणि भविष्यामध्ये उरलेल्या सर्व स्पर्धकांना पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळावा आणि याकरता त्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज डॉक्टर घाडी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, परंतु मला घाडी राज्यस्तरीय काय वाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे प्रमुख अतिथी अथवा पाहुणे एक तरुण तडफदार माननीय नवाज मुश्रीफ साहेब आपण उपस्थित राहिला व आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सतीश अण्णा घाडी, उपाध्यक्ष माननीय चितूरकरांना, सहसचिव माननीय श्री गजेंद्र बंदी, संचालक ॲडव्होकेट विकास पाटील, माननीय डॉक्टर कोल्हापुरे साहेब, माननीय किशोर हंजी, माननीय प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील आपण उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. तसेच सन्माननीय माननीय महाबळेश्वर चौगुले, माननीय उदयराव जोशी, माननीय शिवाजीराव सुकेले, माननीय सिद्धार्थ बन्ने, माननीय सुरेशराव कोळकी, डॉक्टर नागेश पट्टण शेट्टी साहेब, माननीय एक तरुण तडफदार नगरसेवक माननीय अमर मांगले, माननीय एरटी अण्णा व माननीय माहेश्वरी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आपलं आभार. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व देणगीदार, संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार. तसेच संस्कृती विभागाचे सर्व सदस्य, सर्व स्पर्धक, परीक्षक, विद्यार्थ्यांचे सर्व आभार मानतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर्वांना. या राज्यस्तरीय स्पर्धा आणि त्याबरोबर कालवाचन स्पर्धेच्या निमित्ताने पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं, मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आणि मंचाखाली उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याबरोबरच आजच्या या उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करतोय. सर्वप्रथम मी मंचावरती आमंत्रित करतोय गडिंग्लज नगर परिषदेचे नगरसेवक अमर मुंगले साहेब आणि त्याबरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील सर. तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे स्पर्धक आहे मिथुन दत्तात्रय पाल, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा.
आसपास सेंटरला घ्या आम्हाला. शाळेच्या पत्रकार संवाद अमर सेंटरला या, सेंटरला या. हां बस. सर्व स्पर्धकांना अभिनंदन सुद्धा की पारितोषिक घेतल्यानंतर पारितोषिकाची रोख रक्कम रुपये सर्व वेगवेगळे स्पर्धक आणि सहभागी स्पर्धकांना नम्र विनंती आहे की आपला एक वेळचा प्रवास करत सर्वांनी वाटाणा घेऊन जायचा. सहभागी प्रमाणपत्र व एक वेळचा प्रवास करत संबंधित सहयोग यानंतर रक्तवाळाखाली राज्यस्तरीय कावडच्या स्पर्धेचा निकाल वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर 1,500 रुपये सन्मान चिन्ह मध्ये गेले आसपास मध्ये गेले नावांचा मध्ये यानंतर पुढचं पारितोषिक आहे प्राध्यापक अनिता चौगुले डॉक्टर इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. यानंतर पारितोषिकासाठी दादा मधीच की बक्षीस वितरणाला आपण इथेच थांबवायचं. श्रीमती या वर्षीचा विजेता गोविंद तुकाराम वाघ. विजेत्यांचा अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद श्री केसर. यानंतर डॉक्टर घाई राज्यस्तरीय पूर्व तयारी वक्तृत्व स्पर्धा निकाल वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक महेश करंजकर यांना. नमस्कार. डॉक्टर घाई करंडक अर्थात डॉक्टर घाई राज्यस्तरीय पूर्व तयारी वक्तृत्व स्पर्धा अखंड महाराष्ट्राला डॉक्टर घाई करंडक 2026 चा मानकरी कोल याची उत्सुकता आजच्या क्षणापर्यंत लागलेली आहे आणि कदाचित इथून पुढच्या अनेक अखंड वर्षांच्या पर्यंत 2026 सालचा डॉक्टर घाई करंडकाचा मानकरी ठरवण्यासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय, कारण गेले 2 दिवस चालू असलेल्या स्पर्धेमधील प्रमुख स्पर्धा जी महाराष्ट्रातल्या अधोरेखित करणाऱ्या एखाद्या स्पर्धेपैकी एक आहे पुरुषोत्तम करंडक क्रांती अग्रणी आणि त्याच्यानंतरचा डॉक्टर घाई. कारण की जवळजवळ जेवढे स्पर्धक व्यासपीठासमोर आहेत तेवढ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या आतापर्यंतच्या प्रत्येक स्पर्धकाला प्रश्न पडलाय की या वर्षीचा घाईचा विजेता कोण. कारण की घाईचा विजेता असेल तो इथून पुढच्या प्रत्येक स्पर्धेत म्हणजे इथून पुढे या वर्षभरात होणाऱ्या म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला होणारी आपली स्पर्धा आहे. म्हणजे 2026 आणि 27 मध्ये घाई करंडक मध्ये विजेता असलेला स्पर्धक इथून पुढच्या सर्व स्पर्धा तो जिंकत असतो असा विजेता ठरवण्यासाठी असणारा हा आजचा पारितोषिक वितरण समारंभ. आणि या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ मी उलट्या क्रमाने त्या निकालपत्राचं वाचन करतोय. यामध्ये उत्तेजनार्थ द्वितीय म्हणजे यामध्ये आपण 1, 2, 3, 4 आणि 2 उत्तेजनार्थ असे पारितोषिक दिलेले आहेत. त्यातलं माननीय डॉक्टर गंगाधर वसकोटी यांच्याकडून असणारं रोख रुपये 2,000 रुपयांचं पारितोषिक. मी ज्यांच्या म्हणजे निष्ठा काय असते म्हणजे गडिंगला मुश्रीफ साहेब आले म्हणले की दुसरं नाव म्हणजे राहुल शिरगोळे. मी सन्माननीय राहुल शिरगोळेंना व्यासपीठावर आमंत्रित करतो की महाराष्ट्राचा वाघ आला की घोषणा देणारं जे वाक्य आहे किंवा घोषणा देणारं जे नाव आहे ते म्हणजे सन्माननीय राहुलजी शिरगोळे. मी सन्माननीय राहुलजी शिरगोळेंना व्यासपीठावर बोलवतो आणि या उलट्या क्रमानं म्हणजे उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक रोख रुपये 2,000 माननीय डॉक्टर गंगाधर वसकोटी समाजसेवक यांच्याकडून जाते. या वर्षी कोल्हापूरच्या तांबड्या मातीतली रांगडी माणसं जी न्यायप्रविष्ट शाहू महाराजांची भूमी ज्यांनी जगाला
समाजतेचा, सामाजिकतेचा आणि कायद्याचं एक वेगळा आयाम म्हणून दिला त्या शाहू नगरीतली शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरची मधुरा कृष्णा आमणेकर. मी सन्माननीय शुक्रियांना विनंती करतो की हे पारितोषिक आपण प्रदान करावं. शहाजी लॉ कॉलेजची सन्माननीय आमणेकर. धन्यवाद. यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक दिलं जाते रौप्य महोत्सवी वक्तृत्व स्पर्धा संयोजक माननीय प्राध्यापक शिवाजीराव गोखले पारितोषिक माननीय प्राचार्य डॉक्टर मंगलकुमार पाटील सर यांच्याकडून रोख रुपये 2000. मी सन्माननीय गोखले सरांना विनंती करतो की हे पारितोषिक आपण प्रदान करावं. जसं कोल्हापूरच्या तांबड्या मातीतली अंगडी माणसं तशीच वस्त्र नगरी म्हणून देशाला आणि महाराष्ट्राला प्रिय असलेली तुमची आमची इचलकरंजी, या इचलकरंजीचा दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचा सिद्धेश नंदकुमार मिसाळ रोख रुपये 2000. रौप्य महोत्सवी वक्तृत्व स्पर्धा संयोजक माननीय प्राध्यापक शिवाजीराव गोखले पारितोषिक माननीय प्राचार्य डॉक्टर मंगलकुमार पाटील यांच्याकडून मी सन्माननीय गोखले सरांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक प्रदान करावं. यानंतर सर्व स्पर्धकांनी फोटोसाठी पुढे व्यासपीठाजवळ थांबायचे, एकत्रित फोटो घेतले. यानंतर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक देण्यासाठी सन्माननीय गणितमधील उद्योजक सन्माननीय सुरेशचंद्र कोळकी साहेबांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. हे रोख रुपये 5000 जागृती सुवर्ण महोत्सवी वर्ष माजी विद्यार्थी संघटना यांच्याकडून दिलं जाणारं रोख रुपये 5000 रुपयांचं पारितोषिक. यंदा एका बाजूला कोल्हापूर, दुसऱ्या बाजूला इचलकरंजी, तिसऱ्या बाजूला महाराष्ट्रातले अनेक जिल्हे असले तरी सुद्धा गडिंग्लज ही तितक्याच ताकदीचं आहे आणि म्हणूनच डी.के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडिंग्लजची विद्यार्थिनी अमृता पांडुरंग सागर चतुर्थ क्रमांक. अमृता पांडुरंग सागर. रोख रुपये 5000 जागृती सुवर्ण महोत्सवी वर्ष माजी विद्यार्थी संघटना यांच्याकडून रोख रुपये 5000 आणि आमदार हसन मुस्लिम फाउंडेशन यांच्याकडून दिलं जाणारं सन्मान. यानंतर या स्पर्धेतील तृतीय क्रमांक रोख रुपये 7000 जागृती सुवर्ण महोत्सवी वर्ष माजी विद्यार्थी संघटना यांच्याकडून दिलं जाणारं रोख रुपये 7000 रुपयाचं डॉक्टर घाळी राज्यस्तरीय पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धेचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मी देण्यासाठी सन्माननीय उदयराव जोशी साहेबांना विनंती करतो. उदयराव जोशी साहेबांना विनंती करतो की या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी द्यावं. रोख रुपये 7000 आणि तेही जाते डी.के.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ऋतुजा सतीश पवार. डी.के.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इचलकरंजी ऋतुजा सतीश पवार. रोख रुपये 7000 आणि आमदार हसन मुस्लिम फाउंडेशन यांच्या वतीनं आकर्षकाचा सन्मान केला आणि 7000 रुपयांचं पारितोषिक मी सन्माननीय जागृती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष उदयराव जोशी साहेब यांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक. ऋतुजा सतीश पवार, डी.के.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इचलकरंजी. यानंतर द्वितीय क्रमांक रोख रुपये 9000 कैलासवासी सिद्धप्पा बाजीराव अरबोळे स्मृती पारितोषिक प्राध्यापिका डॉक्टर सरला अप्पासाहेब अरबोळे यांच्याकडून दिलं जाणारं हे पारितोषिक मी सन्माननीय अरबोळे मॅडम व विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सतीशचंद्र गाळे साहेब यांना विनंती करतो की आपण हे एकत्रितरित्या करायचे. कैलासवासी सिद्धप्पा बाजीराव अरबोळे स्मृती पारितोषिक प्राध्यापिका डॉक्टर सरला अप्पासाहेब अरबोळे यांच्याकडून रोख रुपये 9000 आणि आमदार हसन मुस्लिम फाउंडेशन यांच्या वतीनं आकर्षक असं सन्मान चिन्ह. एका बाजूला आपण म्हणलं कोल्हापूरचे तांबड्या मातीतली रांगडी माणसं,
दुसऱ्या बाजूला साताऱ्याचे म्हातारे पुढे तिथे काय उडे आणि तिसऱ्या बाजूला एका आपल्या उजव्या हातात असलेली सांगलीची माणसं चांगली, त्याच सांगलीतली श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगलीची प्रज्ञा श्रीकांत माळकर रोख रुपये 9,000 कैलासवासी सिद्धार्थ बाजीराव आरबळे स्मृती पारितोषिक प्राध्यापक डॉक्टर शला आकाश आरबळे यांच्याकडून आमचा बंधू शिवम माळकर काही विद्याप्रसाद मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश गायले आणि अध्यक्ष सरला आरबळे आणि आता डॉक्टर घाई राज्यस्तरीय पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धा रोख रुपये 11,000 आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा आकर्षक असा करंडक आणि रोख रुपये 11,000 दिले जातात कैलासवासी शिवयोगी शिवलिंग घाळी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा चालते त्यांचं हे पारितोषिक त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे पारितोषिक दिलं जाते विद्या प्रसारक मंडळ गडिंग्लज यांच्याकडून रोख रुपये 11,000 जे यंदा जरी 11,000 असलं तरी सुद्धा पुढच्या वर्षी त्या अण्णांनी सांगितल्याप्रमाणे किती होणार आहे 15,000 म्हणजे पुरुषोत्तम करंडकानंतर 15,000 क्रांती आघाडीच्या बरोबर आपण आता आहोत म्हणजे आपल्याला परंपरागत स्पर्धेची 38 वर्षाची तर आहे पण त्याशिवाय बक्षिसाची उंची देखील तेवढीच वाढलेली आहे आणि म्हणून रोख रुपये 11,000 शिवलिंग शिवलिंग घाळी अर्थात घाळी साहेब स्मृती पारितोषिक विद्या प्रसारक मंडळ गडिंग्लज यांच्याकडून तसेच घाळी वक्तृत्व करंडक माननीय नामदार हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यता मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिलं जाणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एका बाजूला मगाशीच आपण म्हणलं कोल्हापूरच्या तांबड्या मातीतली रांगडी माणसं दुसऱ्या बाजूला आपण म्हणलं सांगलीची माणसं चांगली पुढे तिथं काय उडे साताऱ्याचे म्हातारे नाशिकची द्राक्ष आज आपल्याकडे आली नाही तेव्हा आपल्याला ती यंदा आंबट आहे त्यामुळे नाशिकचं कोण आलं नाही संभाजी छत्रपती संभाजीनगर अगदी परभणी लातूर सीमा भागातलं बेळगाव म्हणजे बेळगाव मध्ये सीमा भागातलं महाराष्ट्रात नसलं तरी आमच्या स्पर्धेत मात्र बेळगाव आहे आणि त्यामुळं बेळगावच्या मराठीपणा जिवंत ठेवणारी ही देखील स्पर्धा आहे आणि म्हणूनच हे रोख रुपये 11,000 आणि मुस्लिम साहेबांच्या नावे दिला जाणारा करंडक जातोय यंदा म्हणजे ज्या बेळगाव आणि मुंबईसाठी अण्णाभाऊ साठेंनी एक लावणी लिहिली आणि माझी महिना गावाकडे राहिली म्हणजे उत्स्फूर्त म्हणलं काव्यवाचन स्पर्धेतलं शेवटचं पारितोषिक बेळगाव आणि पूर्व तयारी वक्तृत्व स्पर्धेतलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मुंबई अर्थात आमची तुमची जीवाची मुंबई आम्ही मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही आणि तिकडे बेळगाव सुद्धा सोडलं नाही आणि म्हणूनच या वर्षी मुंबई विद्यापीठ मुंबईचा आणि नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा पहिला करंडक आणि रोख रुपये 11,000 विद्याप्रसारक मंडळ गडिंग्लज यांच्याकडून दिलं जाणारं 11,000 रुपयाचं पारितोषिक जाते मुंबई विद्यापीठ मुंबईचा यश रवींद्र पाटील आणि सन्माननीय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सतीशांना उपाध्यक्ष अभिनंदना सर्व संचालक मंडळ या सर्वांनी हा करंडक आणि सन्मान चिन्ह हे सुपूर्द करावं मुंबई विद्यापीठ मुंबईचा यश रवींद्र पाटील स्वामी यांच्या स्मरणार्थ माननीय श्री अशोकराव स्वामी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महामंडळ मुंबई यांच्याकडून दिला जाणारा घाळी काव्य करंडक काव्यवाचन स्पर्धा प्रथम क्रमांक रत्नमाला घाळी काव्यवाचन स्पर्धेचं रोख
रुपये 5,000चं पारितोषिक दिलेलं आहे. पण हा खरंच या रत्नमाला गाडी काव्यवाचन स्पर्धेतील 5 पारितोषिकं जी आहेत ती 5ही पारितोषिकं पहिलं पारितोषिक जागृती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री उदयरावजी जोशी साहेब यांनी कैलासवासी छाया दिलीप देशपांडे स्मृती पारितोषिक म्हणून 5,000 रुपये दिलेले आहेत. त्याच्यानंतर कैलासवासी रावसाहेबांना कित्तूरकर पारितोषिक अर्थात विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष यांच्या नावे दिले जाणारे श्री अरविंद रावसाहेबांना कित्तूरकर पारितोषिक श्री अरविंद कित्तूरकर यांच्याकडून 4,000 रुपये. तिसरं पारितोषिक 3,000 रुपयांचं शहीद संजय चंद्रकांत चौगुले स्मृती पारितोषिक सौ वैशाली संदीप कागवाडे यांच्याकडून आणि उत्तेजना प्रताप माननीय प्राध्यापिका अनिता चौगुले यांच्याकडून, अनिता चौगुले व जयश्री देवी यांच्याकडून आणि उत्तेजना द्वितीय कलाश्री सदानंद राजकुमार हत्तरगी यांच्या स्मरणार्थ हत्तरगी परिवार यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक. काव्यवाचन स्पर्धेला जे देणगीदारांची नाव आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि 3 तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ही बंधू भावाचा संदेश देणारी पारितोषिक आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण रत्नमाला घाळे साहेबांच्या नावाने चालणाऱ्या या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दिले कैलासवासी छाया दिलीप देशपांडे या भगिनींच्या नावे माननीय श्री उदयरावजी जोशी साहेब यांनी 1,00,000 रुपयांची ठेव विद्याप्रसारक मंडळाकडे दिली आहे. त्यांचं म्हणून आभार. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शहीद संजय चंद्रकांत चौगुले यांच्या भगिनी सो वैशाली संदीप कागवाडे यांनी दिलेले आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला वैदिकच्या उत्तरार्धात देखील म्हणजे वैदिकच्या आत्मीला कशा सर्व अनावधानाने हे नाव असताना लक्षात आलं की एका बहिणीच्या नावे एका भावाने पारितोषिक दिले आणि दुसऱ्या भावाच्या नावे एका बहिणीने पारितोषिक दिले आणि हे चिरंतन टिकणार आहे. त्यामुळे मी मान्यवरांना विनंती करतो की आजचा हा काव्यकरण तसेच उत्स्फूर्त पद्धतीने नाव सांगायचं आहे. त्यामध्ये उत्स्फूर्त मध्ये 2,000 रुपयांचं पारितोषिक कैलासवासी दत्तात्रय रुद्राप्पा बेल्लर यांच्या स्मरणात सन्माननीय श्री मल्लिकार्जुन दत्तात्रय बेल्लर यांच्याकडून दिलं जाते. आणि उत्स्फूर्त मध्ये द्वितीय 1,500 रुपयाचं कैलासवासी द्राक्षायणी चंद्रवसाप्पा बंदी यांच्या स्मरणात सन्माननीय प्राध्यापक सी.ए. गजेंद्र बंदी साहेब यांच्याकडनं आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी मलगोंडा आणि पाटील खुदियाळकर यांच्या स्मरणात सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील सर यांच्याकडे दिली जाणारी पारितोषिक या सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आभार. आणि आता गाडी काव्यकरण दिला जातोय सन्माननीय नवाज जोशी सर. BJS महाविद्यालय पुणेचा गोविंद तुकाराम भांड. गाडी काव्यकरण कैलासवासी मल्लया दत्तात्रय स्वामी यांच्या स्मरणात माननीय श्री अशोकराव स्वामी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्तृत्व महासंघ मुंबई यांचा. सर्व विजेत्यांनी पुढे यायचं आणि मान्यवरांबरोबर फोटो सर्व विजेते उत्स्फूर्त काव्य आणि पूर्वजय या तिन्ही स्पर्धेचे विजेते